नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 6 जूनला खरं तर निर्जला एकादशी आलेली आहे आणि त्याचबद्दल म्हणजे नाही का या दिवसापासून खरं तर आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत. बघा तुमच्या घरात खूप मोठा प्रखर पितृदोष तुम्हाला सांगितलेला आहे, शांती करायला लावली आहे. नारायण नागबली किंवा मग ज्यांना प्रखर पितृदोष असतो ना तर त्यांना गुरुमाऊलींनी बघा खूप साऱ्या अडचणी येत असतात हे नारायण नागबली करण्यासाठी सुद्धा. मग ज्यांना खरंच म्हणजे नाही का वारंवार काही ना काही अडचणी येत आहेत किंवा खूप सारे संकट येऊन वारंवार म्हणजे नाही का हे होत आहे, संकट येत आहेत, तर त्यांच्यासाठी खरं तर हा उपाय सांगणार आहे. आणि मेन म्हणजे गुरुमाऊलींनी सुद्धा आपल्या जेव्हा प्रखर पितृदोष असतो आणि त्याच्या निवारणासाठी खरं तर जेव्हा खरंच म्हणजे नाही का बऱ्याच लोकांना असं होतं की शांती करायला गेलं की काही ना काही अडचणी येतात किंवा ती होत नाहीये शांती आणि घरात खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणजे नाही का आजारपण आहे, बाकीच्या सर्व काही गोष्टी आहेत. तर त्यांच्यासाठीच गुरुमाऊलींनी एक उपाय सांगितला आहे. तर तो म्हणजे की प्रत्येक एकादशीला म्हणजे नाही का तुम्ही कोणत्याही एकादशीपासून ह्या सेवेला सुरुवात करू शकता. तर सप्तशती म्हणजे नाही का संक्षिप्त भागवत हे 900 श्लोक ही एकदम छोटासा असा ग्रंथ आहे हा. तर ते जेव्हा तुम्ही 13 अध्यायाचं जेव्हा हे पठण करता एकादशीच्या दिवशी एका बैठकीत, तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू दे, फक्त तुम्हाला ही सेवा काय करायची आहे की पहिल्या दिवशी फक्त हे करत असताना म्हणजे नाही का सेवा चालू करत असताना बघा आता 6 तारखेला निर्जला एकादशी आलेली आहे आणि 12 एकादशींपैकी ह्याही एकादशीला खूप सारं महत्व आहे. निर्जला एकादशी म्हणजेच काही न खाता पिता फक्त म्हणजे नाही का पाणीही ग्रहण करायचं नसतं आणि म्हणजे खायचंही काही नाही, असं निर्जला एकादशीचं हे व्रत भरपूर जण म्हणजे नाही का या दिवशी व्रत करतात. आणि खरंच म्हणजे नाही का या दिवशी खरं तर पांडवांपैकी एकाने म्हणजेच बलाढ्य भीमने सुद्धा मोक्षप्राप्तीसाठी ही निर्जला म्हणजे नाही का एकादशीचं व्रत केलं होतं. म्हणूनच याच दिवसाला म्हणजेच निर्जला एकादशीलाच भीमसेनी एकादशी असं देखील म्हटलेलं आहे. तर बघा जेव्हा तुम्ही एकादशी व्रत करा नका करू, पण तुम्ही जर ही सेवा केली, बघा छोटंसं एकदम तो ग्रंथ आहे, मी तर स्क्रीनवरती सुद्धा दाखवेल. तर बघा तुम्हाला इथं दिसत असेल खरं तर स्क्रीनवरती. तर काय करायचं आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी सुरुवातीला मठात केंद्र स्वामी महाराजांच्या जायचं आहे, तिथं खडीसाखर नारळ घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या एकादशी जमतील तेवढ्या एकादशीचा तुम्ही संकल्प करू शकता किंवा प्रत्येक एकादशीला सुद्धा तुम्ही म्हणजे नाही का हे करू शकता. मी सुद्धा ह्याची नाही का 11 पारायणं खरं तर केलेली आहेत. म्हणजे प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा पुरुष सुक्त म्हणत 16 वेळा आणि त्यानंतरनं मी म्हणजे नाही का भागवत म्हणजे नाही का जी एकादशी असते तर भागवत ग्रंथाचं मी पठण केलेलं होतं. तुम्ही शक्य नसेल तुम्हाला जास्त वेळ बसणं तर बघा टप्प्याटप्प्याने सुद्धा त्या दिवशी वाचू शकता किंवा तुम्ही एका बैठकीत सुद्धा वाचू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर बघा काय करायचं आहे, पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. खूप प्रभावशाली ही देखील सेवा आहे. जेव्हा तुमच्या घरात खूप सारी संकट येत आहेत, पितृदोष प्रखर आहे आणि तुम्हाला शांती करण्यासाठी सुद्धा खूप सारे अडथळे येत असतील ना, तर नक्की म्हणजे नक्की ह्या ग्रंथाचं पारायण करा आणि घरात अनुभव बघा. कारण मी 1 वर्ष कंटिन्यू हे म्हणजे नाही का पारायण करत होते, तर तेव्हा खूप सारा घरात फरक होता. आणि असं नाहीये की आता नाहीये, पण म्हणजे जेव्हा तुम्ही हे पारायण करत असताना तर तेव्हा खूप सारे म्हणजे नाही का अडथळे येऊन सुद्धा तुम्हाला कळत नाहीत. आणि मेन म्हणजे आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी खरं तर हे ग्रंथाचं आपल्याला पारायण पठण करायचं असतं. तर नक्की म्हणजे नक्की करा. काहीच नियमटी नाहीये तुम्हाला. बघा पहिल्या दिवशी फक्त हे करायचं आहे, संकल्प करायचा. त्याच्यानंतर फक्त एकादशीच्या दिवशी जर तुमच्या जवळपास कुठं केंद्र वगैरे असेल तर तिथं सुद्धा सामूहिकरित्या तुम्ही ह्या पारायणाला बसू शकता. खरं तर सकाळची नैवेद्य आरती 10:30ची झाल्यानंतरनं खरं तर भागवत म्हणजे नाही का प्रत्येक एकादशीला केंद्रात हे भागवत म्हणजे नाही का ग्रंथाचं पारायण केलं जातं. तर खरंच तुम्ही देखील या ग्रंथाचं पारायण करून बघा, खरंच खूप सारा अनुभव येईल. आणि बघा
जेव्हा तुम्ही संकल्प करताना कोणत्याही गोष्टीचं तर नॉनव्हेज खायचं नसतं, किंवा तुम्ही फक्त नाही का असं म्हणा संकल्प करताना की म्हणजे नाही का नारळ खडीसाखर ठेवा, महाराजांना सांगा की मी हे सेवेला सुरुवात करत आहे प्रत्येक एकादशीला, असं म्हणू शकता. आणि बघा एकादशी दिवशी तर कोणीच नॉनव्हेज करत नाही किंवा खात नाही, त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी सुद्धा म्हणजे या ग्रंथाचं पठण करू शकता. आणि बघा खूप प्रभावशाली आहे असं, म्हणजे तुम्ही एकदा सुरुवात करा आणि घरात अनुभव घेऊन बघा, एवढी ही प्रभावशाली सेवा आहे. खूप सारे संकट अडचणी अशा दूर होतात ह्या सेवेने. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.